नमस्कार मित्रांनो. इंडिकेशन चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 3.2a आपण स्टार्ट केलेली आहे. त्यात आपले क्वेश्चन नंबर 18 पर्यंत कंप्लीट झाले ते. आता क्वेश्चन नंबर 19 पासून थोडेसे डिफरंट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 18 पर्यंत आपल्याला एक फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, हे डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह वर असायचा. अशा टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते. त्यानंतर आपण 2 रिझल्ट बघितले होते आणि त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. पण क्वेश्चन नंबर 19 पासून थोडेसे एक्झाम्पल्स वेगळे आहे. ज्यामध्ये बघा फंक्शनला दोन फंक्शन हे मल्टिप्लिकेशन मध्ये, अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये बघा. आता आपल्याला कोणतं फंक्शन सबस्टिट्यूशन ठेवायचं हे खूप महत्वाचं आहे. अगोदर आपण डायरेक्ट टी ठेवत होतो, एखाद्या फंक्शनचं त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण त्याला टी ठेवत होतो, बरोबर आहे. पण यामध्ये नाही का, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह भेटणार नाही तुम्हाला. त्यामुळे लक्षात ठेवा, या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये ट्रिक लक्षात ठेवा. तर जो फंक्शन असेल ना, तो फंक्शन जो फंक्शन स्क्वेअर रूट मध्ये असेल त्या फंक्शनला डायरेक्ट स्क्वेअर रूट मध्ये असेल तर फंक्शन डायरेक्ट टी स्क्वेअर ठेवा. फॉर एक्झाम्पल का बरं टी स्क्वेअर ठेवायचं? सी, फंक्शन एखादा फंक्शन असेल त्याला मी टी स्क्वेअर ठेवलं तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातो, फक्त राहतो फंक्शन टी. या त्यामुळेच आपल्याला कोणतंही फंक्शन स्क्वेअर रूट मध्ये असेल तर त्या फंक्शनला तुम्ही काय ठेवा, दॅट इज स्क्वेअर मध्ये टी स्क्वेअर ठेवा. ओके. आता सी एक्झाम्पल 19 आहे. याचप्रमाणे आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सी क्वेश्चन नंबर 19 आहे. क्वेश्चन नंबर 19 मी बोर्ड लिहिलेलं आहे. तर या टाईपच्या एक्झाम्पलला मी काय म्हटलं की जो फंक्शन टी रूट मध्ये असेल त्याला काय ठेवा, टी स्क्वेअर ठेवा. ओके. दॅरफॉर पुट रूट ऑफ एक्स प्लस, सॉरी, आतमधल्या फंक्शनला स्क्वेअर रूट ठेवायचं नाही, दॅट इज एक्स प्लस 2 इज इक्वल टू टी स्क्वेअर. ओके. तर काय बनेल, डेरिव्हेटिव्ह घ्या, दॅट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल, 1 बनेल. 1 dx इज इक्वल टू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t dt. ओके. तर या फंक्शन मध्ये आता बघा, रिप्लेस काय करू शकतो आपण, हा dx आहे, dx ला मी 2t dt ठेवतो. पण 2x प्लस 1 आहे, 2x प्लस 1 ला रिप्लेस काय करणार, कारण की आपण काय एखादा फंक्शन जर इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटतो तो आपण रिप्लेस करतो. ठीक आहे ना. इथे डेरिव्हेटिव्ह नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. ह्या 2x प्लस 1 ला आपण जो x आहे ना त्यामधला, त्याच्या x ला आपण काहीतरी व्हॅल्यू, जी व्हॅल्यू येते ना आपण त्या व्हॅल्यू मध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथे काय माझा एक्स प्लस 2 इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काय येते, दॅट इज टी स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू जर मी एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 2 ही व्हॅल्यू येईल. ह्या इक्वेशन मधून एक्स ची व्हॅल्यू ही येईल. मग ह्या 2 आणि एक्स ला मी काय ठेवतो, दॅट इज एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 2. तर इक्वेशन कसं बनेल, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2, हे ब्रॅकेट मध्ये ठेवा, दॅट इज टी स्क्वेअर मायनस 2 प्लस 1 इंटू रूट ऑफ टी स्क्वेअर. ओके. इंटू डीएक्स ला काय ठेवणार मी, डीएक्स ला 2t dt. आता क्लिअर आहे. अभी बघा, आता इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 1 एकदम प्रॉपर स्टेपला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आधी एक ब्रॅकेट कंप्लीट करूया, नाहीतर हे ब्रॅकेट कंप्लीट करूया. आपण हे इझी आहे ते कंप्लीट करूया, दॅट इज 2 इंटू. ओके. दोन्ही पण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करूया, म्हणजे एक्झाम्पल आपल्याला सायमल्टेनियसली आपलं दोन्ही पण पॅरल चालेल. हे पण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो, हे पण सॉल्व्ह करतो, इकडं पण. कसं बघा, इथं आता इथे काय होणार, हा ब्रॅकेट 2 इंटू याला कम्प्लीट याला मल्टिप्लाय, म्हणजे हे काय बनेल, दॅट इज 2t स्क्वेअर मायनस 4 प्लस 1. हे फर्स्ट ब्रॅकेट बनलं. दॅन हा रूट मध्ये आहे ना, तर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, फक्त राहिला टी राहिला, इंटू 2t dt. ओके. एंड इंटीग्रेशन ऑफ, और क्या सिंप्लीफाई हो सकता है, देखो ये t इंटू टी स्क्वेयर बनेगा, दैट इज 2t स्क्वेयर माइनस 4 प्लस 1, दैट इज माइनस 3. ओके. ब्रॅकेट क्लोज. देन हा t इंटू टी स्क्वेअर आणि हा माझा राहिलेला 2, दैट इज 2t स्क्वेअर dt. ओके. आणखी काय सिंप्लिफाय करता येईल, आता हा कंप्लीट ब्रॅकेट याला मल्टिप्लाय करूया. ओके. चलो, देयरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 टू जा 4. ओके. 2 टू जा 4 आणि टी रेस टू 4 मायनस 3 टू जा 6 टी रेस टू 2 dt. सिंपल. आपण ह्या 2t स्क्वेअरला ह्या कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता हे बघा, सी, दॅट इज आय इज इक्वल टू 4 इंटू 4 कॉमन घेतो मी, आणि हे इंटिग्रेशन दोन्ही पण या टर्मला डिवाइड करून टाकतो, दॅट इज 4 इंटू टी रेस टू 4 dt मायनस 6 इंटू टी रेस टू 2 dt. Therefore I is equal to 4 into t raised to 4 चं इंटिग्रेशन काय होतं, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला शिका. आणि t raised to 4 चं डेरिव्हेटिव्ह येतो, दॅट इज t raised to 5 अपॉन 5. ओके. मायनस 6 इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह
1 ने ऍड करतो दॅट इज 3 dt. ओके, आणखी कट होईल काय, 3 1 3 3 2 6 प्लस c. Therefore I is equal to t raised to 5 4 by 5 minus 2t cube dt नाहीये प्लस c. ओके, आता हे माझं आय आलं, पण हे इन टर्म्स ऑफ काय माझं टी मध्ये. तर टी ची व्हॅल्यू मला काहीतरी रिप्लेस करावं लागेल. आपण ऑलरेडी काहीतरी टी ची व्हॅल्यू ठेवली होती, पण टी स्क्वेअर ठेवला होता. तर ह्या टी स्क्वेअर मधून आपल्याला टी ची व्हॅल्यू काढता येईल. ओके, काढता येईल ना. सी बघा, सी एक्स प्लस 2 इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे, म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस 2 असं आहे. तर मला दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यानंतर हे कम्प्लीट ब्रॅकेट मला एक्स प्लस 2 स्क्वेअर रूट मध्ये जाईल. पण मी स्क्वेअर रूट नाही घेत, फक्त एक्स प्लस 2 ठेवतो. का ते पण रिझन सांगतो. एक्स प्लस 2 रेस टू 1/2 या टर्म्स मध्ये घेतो, कारण की इथे रेस टू 5 आहे, बरोबर आहे ना. रेस टू 5 असल्यामुळं माझं 1/2 मल्टिप्लाइड बाय 5 आहे ना, इज इक्वल टू 5/2 बनेल. ही स्क्वेअर रूटची गरज नाही मला, त्यामुळे मी स्क्वेअर रूट घेत नाही. देयरफॉर फायनल आन्सर काय बनेल, आय इज इक्वल टू 4/2 एक्स प्लस 2 1/2 ब्रॅकेट रेस टू 5 मायनस 2 इंटू टी ची व्हॅल्यू काय, that is x plus 2 raised to 1/2 complete bracket raised to 3 plus c is equal to final answer, that is 4/5 x plus 2 raised to 1/2 5/2, that is 5/2 minus 2 into, that is x plus 2 1/2 raised to 3, that is 3/2 plus c. ये माझं फाइनल आंसर, यहाँ से मेरा फाइनल आंसर बन सकता है और बनेगा. ये माझं फाइनल आंसर. सिंपल है, चलो लिख के ले लो. एक्झाम्पल भले लेंदी असेल, पण स्टेप बाय स्टेप गडबड नाही करायची, कारण की यामध्ये रेस टू पॉवर हे थोडंसं प्रॉपर लेवल आहे, हे प्रॅक्टिस नस होईल. चलो सेकंड एक्झाम्पल, सॉरी 19 झाले, 20 एक्झाम्पल, 20th एक्झाम्पल. आपला फंडा काय है, जे स्क्वायर रूट मध्ये असेल त्याला टी स्क्वायर ठेवण्याचा प्रयत्न करा. चलो अब यहाँ ध्यान से देखो, एग्जाम्पल थोड़ा टफ है और थोड़ा ट्रिकी और दिमाग को टेंशन देने वाला भी है. कैसे देखो, यहाँ पे देखो मैंने क्या बोला, यहाँ पे ये जो ए स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर टी स्क्वायर रख दो, ठीक है. ए स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर इज इक्वल टू टी स्क्वायर आपल्या म्हणण्याप्रमाणे. आता टी स्क्वायर ठेवला मी, तर डेरिव्हेटिव्ह घ्या. ए स्क्वायरचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, एक्स स्क्वायरचा derivative of x is, that is 2x dx is equal to 2t dt बनेल. हा 2 कॅन्सल होईल, राहिला फक्त x dx is equal to t dt. डेरिव्हेटिव्ह भेटला, पण या x dx आहे का टर्म मध्ये, याच्यामध्ये कम्प्लीट टर्म मध्ये x dx आहे का, नाही. तर रिप्लेस कसं करायचं, तर एक लक्षात घ्या, हा x raised to 5 आहे. ओके, आपल्याला तर रिप्लेस करायचं आहे, एक एवढं तर क्लिअर आहे. तर ह्या फंक्शनला थोडंसं मी सिम्प्लिफाय करतो, म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ह्या एक्स रेस टू 5 आहे, त्याला मी काय लिहितो, एक्स रेस टू 4 इंटू एक्स इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स, बरोबर आहे ना. म्हणजे हा एक्स मी इथे ठेवतो, एक्स डीएक्स, म्हणजे एक्स रेस टू 5 चा एक्स बाहेर काढला, एक एक्स बाहेर काढला, आणि ह्या कम्प्लीट टर्मला मी बाजूला काढलं, म्हणजे एक्स डीएक्स मला काय ठेवता येईल, टी डी टी ठेवता येईल. ओके, हे सॅटिस्फाय केलं, याला मी टी ठेवला. आता राहिला एक्स रेस टू 4 ला कसं रिप्लेस करायचं. एक तर तुम्ही याच्यातून एक्स ची व्हॅल्यू काढून डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू दॅट इज स्क्वेअर, जे एक्स रेस टू 4 आहे तशी एक फंडा आहे. ओके, आपण अगोदर जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं त्यामध्ये पण असंच केलं होतं. 2 इंटू ब्रॅकेट एक्स होता, तर त्या एक्सला आपण यातून एक्स ची व्हॅल्यू काढली होती, आपण रेस टू 4 स्क्वेअर असेल तर त्याला स्क्वेअर करतो. पण एक मोर ऍडव्हान्स म्हणजे किंवा थोडंसं टाइम वाचण्यासाठी काय करता तुम्ही, सी इथे तुमचं काय आहे, दॅट इज ए प्लस एक्स स्क्वेअर आहे इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे. तर
आपण एक्सची व्हॅल्यू काढायची, याच्यातून एक्सची व्हॅल्यू काढायची. ओके, मग मी समजा पहिले एक्स स्क्वेअर काढतो. हे काय बनेल माझं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बनेल. ओके, पण मला ऑलरेडी एक्स रेस टू 4 ची व्हॅल्यू पाहिजे ना. मग एक्सची व्हॅल्यू काढत कसं काबर काढत बसू. मला एक्स रेस टू 4 ची डायरेक्ट व्हॅल्यू भेटली तर काय फरक आहे. म्हणजे मी याला स्क्वेअर केला तर हे माझं एक्स रेस टू 4 बनेल. म्हणजे याला टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा कम्प्लीट स्क्वेअर केला तर एक्स रेस टू 4 बनेल. मग ही कम्प्लीट व्हॅल्यू मी एक्स रेस टू 4 ठेवतो. त्यानंतर फायनल आन्सर काय बनेल, इज इक्वल टू हे काय बनेल, दॅट इज टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर रेस टू 2 म्हणजे स्क्वेअर, आणि या कम्प्लीट ब्रॅकेटला ठेवलं मी. ओके, दॅट इज रूट ऑफ टी स्क्वेअर इंटू एक्स डी एक्सला काय ठेवलं, टी डी टी. सिम्प्लिफाय झालं. आता आय इज इक्वल टू आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल, हे आपण टी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. राहिलं काय, दॅट इज टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर रेस टू 2 हे बनेल माझं, दॅट इज टी मल्टिप्लाइड बाय टी. हे काय बनेल, टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर डी टी, टी इंटू टी स्क्वेअर. ओके, ठीक आहे. आता ही कम्प्लीट टर्म काय आहे तुमची, दॅट इज ए मायनस बी द होल स्क्वेअर. याचा काय येतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युलाने याला ओपन करा. दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 2a, तर आणखी टी रेस टू 4 बनेल, मायनस 2ab आहे ना, टी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ए रेस टू 4 बनेल. याला ब्रॅकेट इंटू टी स्क्वेअर डी टी. आता ही टी स्क्वेअर या कम्प्लीट टर्मला मल्टिप्लाय करूया. therefore I इज इक्वल टू हे का बनेल, टी रेस टू 4 आणि टी रेस टू 2. हे काय, टी रेस टू 6 इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 6 then मायनस 2 टी रेस टू 4 याला मल्टिप्लाय केल्यानंतर ए स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर ए रेस टू 4 ब्रॅकेट क्लोज डी टी. ओके, आता ही कंप्लीट इंटिग्रेशन टर्म प्रत्येक टर्मला डिवाइड करून टाका. therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 6 डी टी. दॅन मायनस यात कॉन्स्टंट काय आहे, 2 आणि ए स्क्वेअर आहे, तो बाहेर घ्या. 2a स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 4 डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ यात कॉन्स्टंट काय आहे, ए रेस टू 4 इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं माझे इथे, टी स्क्वेअर डी टी. आता कम्प्लीट टर्मचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन तर सिंपल आहे, तर हे इंटिग्रेशन काय बनेल, टी रेस टू 7 बनेल. 6 + 1 7 मायनस 2a स्क्वेअर, तसाच हा टी रेस टू काय बनेल, टी रेस टू 5 बाय 5 डिवाइड बाय 5 ना, प्लस ए रेस टू 4 इंटू टी रेस टू 3 बाय 3 प्लस सी. ओके, हे तर फायनल इंटिग्रेशन घेतलं आपण. पण आपण टी ची व्हॅल्यू वापस आपल्याला रिप्लेस करायला लागेल. टी ची व्हॅल्यू कुठे भेटेल आपल्याला, इथे भेटेल परत. ओके, तर टी ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज टी स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचा नाही, कारण की इथे 7 आहे. तर 7 बाय जो 1/2 येईल ना, त्यामध्ये तो फंक्शन मध्ये कॅन्सल म्हणजे आपण इझी रिप्रेझेंट करता येतो. ही टी ची व्हॅल्यू काय येईल, दॅट टी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1/2. ही टी ची व्हॅल्यू आहे. स्क्वेअर रूट मध्ये टाकला नाही मी, त्याला फक्त 1/2 लिहिलं. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. त्यामुळे टी ची व्हॅल्यू काय आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1/2 अपॉन 7 मायनस 2a स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू काय, आणि कम्प्लीट रेस टू 7 आहे, कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू डायरेक्ट 7/2 लिहितो, मायनस 2a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर then 5/2 upon 5 plus a raised to 4 a square plus x square then 3/2 plus c डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे. काय कट होतं का माझं, नाही. फायनल आन्सर I इज इक्वल टू a square plus x square 7/2 upon 7 minus 2a square upon 5 a square plus x square 5/2 plus a raised to 4 by 3 a square plus x square
3/2 प्लस सी, हे फायनल आंसर. चलो लिख के ले लो. चलो नेक्स्ट एक्झाम्पल 21 एक्झाम्पल बघा. यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये नाही, पण हा फंक्शन जो आहे दॅट इज 2 मायनस 3 रेज टू मायनस 1/2 ए. मायनस 1/2 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 2 मायनस, याला आपल्याला कसं रिप्रेझेंट करायचं, दॅट इज 2 मायनस 3x रेज टू 1/2 ए. 1/2 म्हणजेच काय, दॅट इज 1 अपॉन रूट ऑफ 2 मायनस 3x. ओके, म्हणजे आपला जो स्क्वेअर रूट मध्ये येईल त्याला आपण टी ठेवू शकतो. याला सिम्प्लिफाय केलं मी, तेच आपण आता क्वेश्चन मध्ये सिम्प्लिफाय करूया. चलो ये कैसा बनेगा, दैट इज इंटीग्रेशन ऑफ 5 माइनस 3x, ये बनेगा दैट इज मल्टीप्लाइड बाय 1 अपॉन 2 माइनस 3x रेज टू 1/2 dx. इसको स्क्वायर रूट में डालेंगे, दैट इज आई टू इंटीग्रेशन ऑफ 5 माइनस 3x मल्टीप्लाइड बाय 1 अपॉन रूट ऑफ 2 माइनस 3x dx. बराबर. ओके, आता जे स्क्वेअर रूट मध्ये आता ते टी ठेवूया. therefore काय बनेल, 2 मायनस 3x इज इक्वल टू टी स्क्वेअर. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे काय मिळेल, दॅट इज 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 मायनस 3 dx इज इक्वल टू टी dt. आपल्या इथे फक्त dx अवेलेबल आहे, तर dx इज इक्वल टू 2t dt अपॉन मायनस 3. dx ची व्हॅल्यू झाली आहे. ठीक आहे, आपल्याला नंतर व्हॅल्यू ऑफ x लागेल. इथे व्हॅल्यू ऑफ x ज्यावेळेस आपण रिप्लेस करू त्यावेळेस x ची व्हॅल्यू लागेल. तर x ची व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर कसं बनेल, सी याला x ची व्हॅल्यू कसं काढणार, टी ह्या फंक्शन मधून काढा, या इक्वेशन मधून काढा. तर 2t मायनस 3x इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे. ओके, तर हे प्लस मध्ये घ्या, दॅट इज 2 मायनस टी स्क्वेअर इज इक्वल टू 3x बनेल. हा 3 इकडे डिवाइड करा, 2 मायनस टी स्क्वेअर अपॉन 3 इज इक्वल टू x बनेल. x ची व्हॅल्यू पण भेटली, देन आपल्याला dx ची व्हॅल्यू भेटली. हा टी स्क्वेअर ठेवला तर इक्वेशन बनेल, दॅट इज इक्वल टू I इज इक्वल टू इंटू 5 मायनस 3 इंटू टी ची व्हॅल्यू 2 मायनस टी स्क्वेअर अपॉन 3 इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर dx ची व्हॅल्यू इंटू 2t मायनस 3 2t मायनस 3 2t मायनस 3 इंटू dt. ओके, तर कट काय होईल बघा. आता आणखी सिम्प्लिफाय करू. I इज इक्वल टू 5 मायनस 3 कट झाला. ओके, देन हे बनेल इंटिग्रेशन ऑफ 5 मायनस 2 मायनस टी स्क्वेअर क्लोज, हे 1 अपॉन टी स्क्वेअर बनेल 1 अपॉन टी इंटू 2t अपॉन मायनस 3 dt. टी कट कॅन्सल झाला, आणखी काय सिम्प्लिफाय होत नाही. ओके, इंटिग्रेशन ऑफ 5 मायनस 2 हा 3 मायनस टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन टी कॅन्सल झाला, दॅट इज 2 अपॉन मायनस 3 dt बनेल. आणखी काय सिम्प्लिफाय होईल करता येईल, हा 2 अपॉन मायनस 3 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, 2 अपॉन मायनस 3 म्हणजे मायनस 2 अपॉन 3 इंटिग्रेशन ऑफ, याला ओपन करा, 3 dt मायनस इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर
dt. ओके, चलो ही ब्रॅकेट मध्ये टाका कारण की हे -2/3 कम्प्लीट याला मल्टिप्लिकेशन मध्ये. therefore -2/3 इंटिग्रेशन ऑफ आता -2/3 याला दोन्ही पण याला डिवाइड करून टाकूया इंटिग्रेशन घेऊन. 3 चा इंटिग्रेशन काय येतं, दॅट इज 3t बनेल. 3x बनतो ना, ओके, कॉन्स्टंटचा x बनेल. therefore इनटू मल्टिप्लिकेशन 3t बनेल. देन -2/3 आणि मायनस प्लस बनेल 2/3 टी स्क्वेअरचा बनेल t³ 3 dt. 3 कॅन्सल झाला, दॅट इज -2 इंटू t प्लस 2/9 t³ dt. मायनस टी ची व्हॅल्यू आता इंटिग्रेशन घेतलं आपण प्लस सी प्लस सी प्लस सी. आता टी ची व्हॅल्यू आपण कुठून घेतली होती, ही टी ची व्हॅल्यू, यातून टी ची व्हॅल्यू पण काढावं लागेल. यातून टी ची व्हॅल्यू कसं काढतो बघा, सी इज इक्वल टू टी स्क्वेअर, हे स्क्वेअर रूट मध्ये टाका कम्प्लीट याच्यामध्ये, दॅट इज टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 - 3x आहे. therefore t इज इक्वल टू 2 - 3x 1/2. ओके, -2 याला स्क्वेअर रूट मध्ये न टाकता आपण फक्त लिहितो, दॅट इज 2 - 3x 1/2 प्लस 2/9 इंटू 2 - 3x 3/2 प्लस c. हे माझं फायनल आन्सर. ओके, चलो 21th एक्झाम्पल थोडी लेंथी आहे, पण स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करूया. सेकंड, चलो नेक्स्ट एग्जाम्पल. And the third example, I is equal to integration of x square upon root of 9 minus x raised to 6 dx. See, example थोडा ट्रिकी आहे, डिफिकल्ट आहे, पण आपण प्रॅक्टिस केली तर त्याला इझी जाईल. बघा, जर एक्झाम्पल बघितलं तर इथे 9 आहे, हा x raised to 6 आहे, वर डेरिव्हेटिव्ह वर काय x स्क्वेअर आहे, तर आपलं तर मेन वर काय आपलं x स्क्वेअर आहे. आता ही कंप्लीट जर टर्म मी टी ठेवली, ही कंप्लीट जर टी आपलं काय होतं फंडा, की जर जे स्क्वेअर रूट मध्ये असेल तर आपण ती टी स्क्वेअर ठेवायची. जर समजा 9 - x raised to 6 इज इक्वल टू टी स्क्वेअर ठेवली, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, हा 0 बनेल, दॅट इज 6x raised to हा किती बनेल, 6x raised to किती बनेल, हा 6x raised to 5 dx इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे. 2 टी स्क्वेअरला 2t dt बनेल. आता हा 6x raised to 5 इथे किती आहे, x raised to 2 आहे, बरोबर आहे. जर आपण समजा आता हे 6 ला आहे, 2 1 चा 2 2 3 चा बनला, पण x raised to 5 आपल्याला करता येईल का, इथे मल्टिप्लाइड डबल आपण जर समजा मल्टिप्लाय इथे केलं x raised to 5 x raised to 3 ला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला x raised to 3 ने डिवाइड केलं, तर आपले एक्झाम्पल सॉल्व्ह होईल का, तर होऊ शकतं. ते x raised to 3 5 बनेल आणि x raised to 5 ला d2 ठेवेल, पण माझं डिनॉमिनेटर मध्ये समजा मी याला मल्टिप्लाय केलं तर हे काय बनेल, दॅट इज x raised to 5 बनेल अपॉन हे काय x³ बनेल, आणि रूट मध्ये हा टी स्क्वेअर आहे, आणि dx ला x raised to 5 dx ला काय बनेल माझा, दॅट इज हा मी 3 डिवाइड करतो इथे, तर काय येईल माझं x raised to 5 dx ला डिवाइड केल्यानंतर हा बनेल माझा
2/3t dt बनेल. 3/t dt बनेल. तर 3/t हा t कॅन्सल झाल्यानंतर हा t बनेल, हा t कॅन्सल होईल. मग हा माझा कम्प्लीट मी dt ठेवला x⁵5. तर 1 याचा आन्सर काय येतो 2/3 बनेल, इंटिग्रेशन ऑफ x⁵3 बनेल. मग एक्सला जर मी यातून एक्सची व्हॅल्यू भेटेल का मला? यातून एक्स कसं काढेल? 9 - x⁵6 इज इक्वल टू t² आहे. x⁵6 इज इक्वल टू काय? 9 - t² इज इक्वल टू x⁵6 आहे. आता यातून एक्सची व्हॅल्यू कशी काढायची? एक्सची व्हॅल्यू कशी काढावी? भेटेल का एक्सची व्हॅल्यू आपल्याला? यातून डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू नाही भेटणार ना. एक्सची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट भेटू शकते. x⁵6 ची व्हॅल्यू आहे आपल्याला, पण इथे x⁵6 आहे. ओके, ओके. जर मग आपण जर समजा x⁵3 ने डिवाइड केलं, याला पण 9 - x⁵3 ने डिवाइड केलं, x⁵3 पण ते इथे x येतोच. ठीक आहे. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायरेक्ट नाही का हा 9 - x² हा t² ठेवता येणार नाही. ओके, तर या असं काय करायचं हे एक्झाम्पलला? तर ह्या एक्झाम्पलला एक ट्रिक आहे, ती ट्रिक लक्षात ठेवायला एक्झाम्पल जेव्हा सॉल्व्ह करणार. पुट हा जो आहे ना इंटिग्रेशन ऑफ x² अपॉन रूट ऑफ 9 ओके 9 हा x⁵6 आहे ना, x⁵6 ला काय लिहा? x⁵3 अपॉन (2) लिहा. म्हणजे x⁵6 ला कसं लिहिणार? x⁵3 मल्टिप्लाइड बाय 2. आन्सर तेच येतं, दॅट इज x⁵6. 3 2 6. का बरं लिहायचं? कारण की x⁵3 आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 3x². म्हणजे मला डायरेक्ट या 3x ला आपण इकडे नंतर डिवाइड केल्यानंतर फक्त x² राहतो. तर ह्या x² ला मला रिप्लेस करता येईल. तर कसं बनेल? सी. ओके, आता मी म्हटलं की पुट x³ इज इक्वल टू t. तर हे माझं बनेल 3x² dx इज इक्वल टू dt. x² dx इज इक्वल टू dt/3 बनेल. बरोबर? ठीक आहे, इथपर्यंत कळलं. x² dx मला x² dx काय ठेवता येईल? dt/3. Therefore integration is equal to x² dx का माझं dt/3. dt/3 मल्टिप्लाइड बाय हे 1 अपॉन रूट ऑफ 9 मी याला काय सिम्प्लिफाय केलं तर x³ ला t ठेवलं म्हणजे t² भेटेल. ठीक आहे. हा आता अपॉन कंप्लीट अपॉन इथे I इज इक्वल टू 1/3 बाजू घेतो. 1/3 इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 अपॉन 3 9 ला काय देतो? 3² मायनस t² dt. आता जर व्यवस्थित बघितलं तर हा 1 अपॉन रूट ऑफ 1 - x². तुम्ही इंटिग्रेशन ऑफ याचं बघितलं असेल, इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ साइन इनवर्स ऑफ x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन रूट ऑफ 1 - x² येतो. बरोबर आहे ना. इथे 1 च्या जागेवर काय माझं 3 आहे. जर अशा टायमाला जर समजा इथे जर कॉन्स्टंट नंबर तुमचा चेंज होत असेल तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन, आता हे पुढे बघणारच एक्झाम्पल, तर याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येतं माझं? हे साइन इनवर्स ऑफ x येतं. पण इथे काय माझं 1 आहे, इथे ऑलरेडी काय माझं 3 आहे. तर अशा टायमाला इंटिग्रेशन दॅट इज साइन इनवर्स, जर फंक्शन जर असं असेल, याचं इंटिग्रेशन असेल आणि इथे जर तुमचा एखादा नंबर असेल a असेल आणि a² आहे, a² आहे, त्या अवस्थेचं इंटिग्रेशन येतं साइन इनवर्स ऑफ x/a येतं. लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ a² मायनस x² इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x/a. हा फॉर्म्युला पुढे युजच होणार, पण ह्या एक्झाम्पलला पर्टिक्युलरली हा फॉर्म्युला यूज होतो. त्यामुळे आपण आता तरी फक्त लक्षात ठेवा, जर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ a² मायनस x², a काय नंबर आहे, a² मायनस x² असेल तर त्याला लिहिता येतं साइन इनवर्स ऑफ x/a. सो फॉर्म्युला यूज करून आपण दॅट इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला काय बनेल? साइन इनवर्स ऑफ x काय माझा t/a काय माझा 3 dt आता इंटिग्रेशन घेतल्यामुळे प्लस c. पण टी ची व्हॅल्यू आपल्याला लागेल. टी ची व्हॅल्यू कुठून भेटेल आपल्याला? t इथं, दॅट इज x³. Therefore 1/3 साइन इनवर्स ऑफ t व्हॅल्यू आहे दॅट इज x³ अपॉन 3 प्लस c. हे माझं फायनल आन्सर.
23rd एक्झाम्पल पण सॉल्व्ह झालं. आपल्याला ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलला 9-x⁶ इज इक्वल टू t² ठेवता येणार नाही, कारण की आपलं पुढचं सॉल्व्ह होत नाही, कारण की वरचा डेरिव्हेटिव्ह x⁶ चा डेरिव्हेटिव्ह हा बसत नाही. त्यामुळे आपल्याला या टाईप थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागेल याला. नेक्स्ट 24th एक्झाम्पल. I is equal to integration of 1 by x root of x³ minus 1 dx. चलो ह्या एक्झाम्पलला जर समजा मी हा कम्प्लीट टर्म इज इक्वल टू एक्स ठेवलं, दॅट इज टी ठेवलं, x³ minus 1 इज इक्वल टू टी ठेवलं, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3x² इज इक्वल टू dt येईल. पण मला इथे न्यूमरेटरला 3x² आहे का नाही, तर अशा टाइमला आपल्याला वर काय करावं लागेल x² आणावं लागेल. x² आणण्यासाठी काय करावं लागेल मला मल्टिप्लाइड बाय डिवाइड काय करावं लागेल x² ना, म्हणजे x² अपॉन x² बनेल. मल्टिप्लाय बाय डिवाइड बाय मी काय केलं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय x². तर हे क्वेश्चन कसं बनेल, दॅट इज 1 अपॉन x न मल्टिप्लाय केला, हा x ऑलरेडी आहे, x² न मल्टिप्लाय केलं, वर मल्टिप्लाइड बाय x², ओके, आणि ब्रॅकेट मध्ये x³ मायनस 1, दॅन हा माझा फंक्शन मी ऑलरेडी आता नंतर रिप्लेस करतो dx न. ठीक आहे, आता मी ते काय म्हणलो हा कम्प्लीट टर्म मी टी ठेवली, तर इंटिग्रेशन ऑफ x² अपॉन x इंटू x² हा बनेल x³ बनेल माझा, x³ बनेल इंटू टी. तर आपल्याला रिप्लेस करावं लागेल ना, हे माझं टी आलं. आता मी ह्या x³ मायनस 1 ला टी ठेवतो आणि 3x² dt हा मल्टिप्लाइड इथे गेल्यानंतर हा x² इज इक्वल टू dt बाय 2 बनेल. मल्टिप्लाय केल्यानंतर 3x² ना, तर x² इज इक्वल टू dt बाय 3 बनेल. x² ला रिप्लेस करूया आणि 1 अपॉन x² बनेल. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ x² dx ना, x² dx इज इक्वल टू dt बाय 3. x² dx याला काय रिप्लेस करणार dt बाय 3 अपॉन 1 अपॉन x³ इंटू ही वाली कम्प्लीट टर्म मी टी ठेवली. पण x ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजेच ना, x ची व्हॅल्यू कशी भेटेल, इथे भेटेल. कुठून भेटेल, या टर्म मधून भेटेल. x ची व्हॅल्यू काय भेटेल मला यातून, दॅट इज x³ मायनस 1 इज इक्वल टू टी आहे. therefore x³ is equal to t minus 1a, t plus 1a. therefore x is equal to cube root of t plus 1, cube root of t plus 1. x ची व्हॅल्यू भेटली. therefore integration of x ची व्हॅल्यू cube root of t plus 1, cube root ला काय लिहितो 1 raised to 3, that is t plus 1 raised to 1 by 3 multiplied by t. कुछ तो गलत हुआ क्या, टी रेस टू, यात बघा आपण काय केलं होतं टी एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ टी प्लस 1 ठेवलं होतं, पण आपल्याला ऑलरेडी x³ पाहिजे, त्यामुळे इथे सिम्प्लिफिकेशन करू नका. x³ इज इक्वल टू ठेवा t प्लस 1, म्हणजे हा माझा कम्प्लीट टर्म t प्लस 1 इंटू हा जो t आहे t dt बाय 3. आता इंटिग्रेशन घ्या. therefore I is equal to इथे सिम्प्लिफाइड लिहितो, दॅट इज I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t प्लस 1, हे काय बनेल t प्लस 1 इंटू टी आणि dt बाय 3. 1 by 3 बाहेर घेतो, दॅट इज I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 by 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t प्लस 1 आणि मल्टिप्लाइड बाय t dt. जर आपण ह्या ब्रॅकेटला t न मल्टिप्लाय केलं, बघा सी डिनॉमिनेटर थोडं सिम्प्लिफाय करतो, करण्याचा प्रयत्न करतो, पण फायनल आपल्याला घ्यायचं नाही. टी प्लस 1 आहे आणि मल्टिप्लाइड बाय टी आहे, याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे करणार t² प्लस टी बनेल.
याचं इंटिग्रेशन घेता येईल का? 1/a इंटिग्रेशन घेता येईल का? दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये घेतल्यानंतर डिनॉमिनेटर ना हे बनेल माझं 1/इंटिग्रेशन ऑफ t² प्लस टी बनेल. कारण की याला डिनॉमिनेटर मला स्प्लिट करता येणार नाही, तर मला ह्या कम्प्लीट ब्रॅकेटला ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन घेता येणार नाही, कारण की याला वर पण घेता येणार नाही, कारण की हा कम्प्लीट ब्रॅकेट टू समथिंग तो पण घेता येणार नाही. तर अशा टायमाला काय करा, जो वरचा 1 आहे ना त्याला प्लस और मायनस टी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल टी प्लस करा, t+1 आणि मायनस टी करा. कारण t+1 आणि +1 मायनस टी म्हणजे हा टी कॅन्सल होतो, 1च राहतो. हा टी फक्त आपण ऍडजस्टमेंट ऑफ डिनॉमिनेटरला करण्यासाठी. आणि ही कंप्लीट एक जी टर्म आहे त्याला एक डिवाइड करा, आणि ही दुसरी वाली टर्म मायनस टीला याला पण कंप्लीट याला डिवाइड करा. तर कसं बनेल? सी 1/3 हा कॉमन आहे, ब्रॅकेटमध्ये टाका, इंटिग्रेशन ऑफ t+1 एक टर्म घेऊन दॅट इज t+1 मल्टिप्लाइड बाय टी मायनस इंटिग्रेशन ऑफ t/t+1 मल्टिप्लाइड बाय टी बनेल. ठीक आहे ना? dt याला पण dt मायनस करेल. हा t+1 कॅन्सल होईल, दॅट इज 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/t dt मायनस इंटिग्रेशन ऑफ हा टी कॅन्सल झाला, 1/t+1 dt राहिला. ओके, तर तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ 1/t माहिती आहे, 1/x म्हणजेच काय? लॉग एक्स. 1/3 इथे ठेवा, दॅट इज लॉग ऑफ 3 मल्टिप्लाय करून टाकू, नाही तर दॅट इज 1/3 लॉग ऑफ टी म्हणजेच काय? लॉग टी मायनस 1/t प्लस सी. याच्यात पण 1/t+1 आहे, म्हणजेच 1/x आहे. कोएफिशियंट याचा 1 आहे, त्यामुळे डिवाइड कॉम्पोजिट फंक्शन आहे. 1 आहे तर डिवाइड वापस 1 करायची गरज नाही. मग हे काय बनेल? दॅट इज लॉग ऑफ 1/3 याला पण देऊन टाकतो, दॅट इज मायनस 1/3 लॉग ऑफ हे बनेल t+1 प्लस सी बनेल. आता टी ची व्हॅल्यू वापस रिप्लेस करून, टी ची व्हॅल्यू काय? दॅट इज x³ i इज इक्वल टू फायनल i इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ टी व्हॅल्यू काय? दॅट इज x³ मायनस 1 मायनस 1/3 लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू काय माझी? दॅट इज x³ मायनस 1 प्लस 1 म्हणजे आणि प्लस सी आहे. -1 + 1 इज इक्वल टू i इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ x³ मायनस 1 मायनस 1/3 लॉग ऑफ मायनस प्लस कॅन्सल होईल, x³ प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. लास्ट एक्झाम्पल 25th एक्झाम्पल बघून घ्या, सॉल्व करून घ्या. 24th एक्झाम्पल, लास्ट 25th एक्झाम्पल सॉल्व करूया. example, I is equal to integration of 1/x log x log of log x dx. ओके, जर व्यवस्थित बघितलं तर या कंप्लीट टर्म्स जर आपण टी ठेवलं तर याचं डेरिव्हेटिव्ह हे येतं, हे आलं कंप्लीट फंक्शन. कसं बघा, सी पुट लॉग ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू टी. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल माझा? दॅट इज 1/log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स कंपोजिट फंक्शन आहे 1/x इज इक्वल टू dt dx dt dx इज इक्वल टू dt. आता से 1/x log x हे कंप्लीट फंक्शन x इंटू लॉग एक्स आलं, x इंटू लॉग एक्स, त्याला रिप्लेस करायचं x इंटू लॉग एक्स dx dt ने रिप्लेस करा. हे कंप्लीट फंक्शन बनेल, दॅट इज i इज इक्वल टू 1 इंटिग्रेशन इज इक्वल टू 1 याला ठेवलं, दॅट इज dt अपॉन हे 1 हे कंप्लीट फंक्शन मी ठेवलं t. 1/x चा इंटिग्रेशन काय येतं? दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/t इज लॉग ऑफ t प्लस c. पण टी काय ठेवलं होतं आपण? लॉग ऑफ लॉग एक्स. फंक्शन काय बनेल? लॉग ऑफ
लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी हे फायनल आन्सर. खूप इझी होतं. लास्ट एक्झाम्पल खूप इझी होतं. 25 एक्झाम्पल. फ्रेंड्स, एक्सरसाइज 3.2 ए मधला आपला क्वेश्चन नंबर 125 एक्झाम्पल कंप्लीट झाले. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करू आणि तो पण 1 शॉर्टमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.